नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाला जेवणात सुद्धा काम करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रियाला आता काही झालं तरी घरातली सगळी काम झक मारून करावी लागणार असतात, कारण ती संस्कारी बहू बनायच्या चक्करमध्ये आता फसून गेलेली असते. तर दुसरीकडे हा प्रसंग अशा पद्धतीने घडत असतो की इकडे मात्र आता सायली तिला म्हणत असते की वेळेवर जेवण कर, नाही तर पूर्णा, आजी आणि अस्मिता उपाशी राहतील, आणि जर ते उपाशी राहतील ना तर ते मला चालणार नाही. अर्जुनही म्हणतो, मी तर आता कामावर जायला निघालो आहे. निदान संध्याकाळी तरी जेवण मिळालं तर बरं होईल, म्हणजे दुपारच जेवण बहुधा संध्याकाळी मिळेल असंही तो म्हणत असतो. आता जेव्हा या सगळ्या गोष्टीत तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता प्रियाही त्याला मान हलवते, कारण प्रियाचा स्पीड पाहता या सगळ्या गोष्टी बरोबर कळत होत्या. तर दुसरीकडे मात्र आता कल्पना प्रिया स्वयंपाक बनवत असताना तिथेच बसलेली असते, आणि ती काय करते, कसं करते, हे सगळं काही पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रियाला वैताग येत असतो. मग प्रिया विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता प्रिया करते, हा जर कामाला गेला असेल तर सायली का बरं त्याच्या सोबत गेली असेल, हा विचार सारखा डोक्यामध्ये फिरत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली आता महिपच्या घराकडे पोहोचलेले असतात, आणि त्याच वेळेला आता ते म्हणत असतात की मी खरं तर लोकेशन बघितलं होतं, नागराजच लोकेशन घराकडचंच आहे, आणि इकडे या सुमनच्या फोनच लोकेशन दाखवलं आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण या सगळ्याचा शोध तर घ्यायला हवा. आणि यासाठी आता हे दोघेही जण इथपर्यंत आलेले असतात. तेवढ्यातच ना चैतन्य तिथे येतो, आणि चैतन्याने कोर्टाची परवानगी मिळवलेली असते. म्हणूनच आता चैतन्य म्हणत असतो की चला, आपल्याला कोर्टाची परवानगी मिळाली आहे, तर आता आपण डायरेक्टली तिथे जाऊया आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघूया. मग दुसरीकडे आता सायली जी आहे ती अर्जुनला सांगत असते की तुम्हाला जर काम असेल तर तुम्ही ज्या, तुमच्या कामाला मी बघते, इकडचं सगळं काही हँडल करायचं ते, असं देखील ती आता त्याला सांगत असते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की नाही, हा तुला एकटीला मी बिलकुलही आतमध्ये पाठवणार नाहीये. मागच्या वेळेला काय झालं होतं माहिती आहे ना, म्हणूनच नाही, हा नाही, तुला मी एकटीला बिलकुलही पाठवणार नाही असं तो म्हणत असतो. तुझं काही झालं तर मग मी काय करू, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला इथे चैतन्य सांगू लागतो की तुमचा रोमांस झाला असेल तर मी बोलू का काय ना वहिनी, हे जे लेटर आहे ते अर्जुनच्या नावाचं आहे, त्यामुळे अर्जुन आतमध्ये असायलाच हवा, असं आता चैतन्य बोलतो. चैतन्यने असं म्हटल्यानंतर इकडे मात्र सायली म्हणते, अच्छा असं आहे का, सॉरी चैतन्य भाऊजी, मला माहिती नव्हतं हे सगळं. मग आता आतमध्ये जायलाही लोक निघतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं साक्षी थोडी विचारांमध्ये हरवलेली असते. साक्षीला कळत नसतं की काय करावं ते, त्यामुळे आता साक्षी थोडी टेन्शनमध्ये असते. दामिनी देशमुख या ज्या वकील आहेत त्यांना तर आता आपण कॉल करून विचारू शकत नाही की तुम्ही ही केस घेणार का, कारण त्या घेणार नाहीत. मग चांगला वकील कुठून शोधू, आता अण्णांची सुटका तर करायला हवी. प्रियाची मदत घेऊ का, मी प्रियालाच बघते कॉल करून. पण त्यावेळेला ना तिला अण्णांच बोलणं आठवतं. अण्णांनी सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा प्रियाची मदत घ्यायची नाही. मग आता काय करावं, कोणते पर्याय निवडावे, हे काही केल्या आता मात्र समजत नसतात. डोकं चालींस झालेलं असतं. सायली, अर्जुन आता आतमध्ये पोहोचलेले असतात, आणि तिकडे आता सगळ्याची शोधाशोध सुरू असते. सायली एकीकडे तर अर्जुन एकीकडे, आणि चैतन्य तिसरीकडेच, असे प्रत्येकजण बिगवेग या ठिकाणी शोधाशोध करत असतात. सायली जिथे शोधाशोध करत असते ना, तिथे असणारे 2 ड्रॉवर उघडत नसतात, फक्त वरच एकच ड्रॉवर उघडत असतं. त्यामुळे आता सायलीच्या लक्षात येतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. मग आता ती अर्जुनला याबद्दल सांगते. अर्जुनला म्हणत असते की बघा, हे तिन्ही ड्रॉवर सेम आहेत, पण यातलं एकच ड्रॉवर ओपन होते, खालचे हे 2 ड्रॉवर ओपन होत नाहीये.
याचा अर्थ नक्कीच या खालच्या 2 ड्रॉवरमध्ये काहीतरी असण्याची शक्यता आहे असं देखील आता सांगण्यात येत आणि जेव्हा या 2 ड्रॉवरची तपासणी करायला सांगितली जाते तेव्हा हौलदारांना वरच एक जे ड्रॉवर आहे ते ओपन करायला सांगितलं जातं आणि त्यातून खालून हात घालून तो बॉक्स आता काढलेला असतो, ती पेटी बाहेर काढलेली असते आणि त्या पेटीमध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी सापडू शकतं. मग आता ती पेटी ओपन केली जाते. तेव्हा ती पेटी उघडली जाते ना, तेव्हा त्या पेटीमध्ये एक फाईल असते आणि ती फाईल सापडते. त्या फाईलमध्ये असलेले डॉक्युमेंट्स या सगळ्याचा तपासणा व्यवस्थितरित्या केला जातो आणि त्याच वेळेला आता जेव्हा त्यांना ती फाईल सापडते ना, तेव्हा त्या फाईलमध्ये नोंद केलेले बरेच काही डॉक्युमेंट्स असतात की ज्यामध्ये नेमकं ज्या दिवशी डेड बॉडी मिळवली होती, प्रतिमा आत्याची खोटी, त्याबद्दल सगळं काही लिहिलेले असते, नोंद केलेली असते. मग आता एवढे दिवस ज्या गोष्टीचा शोध ती लोक घेत होते तो खरा सूत्रधार त्यांना सापडलेला होता, म्हणजे डेड बॉडी कशा पद्धतीने मिळवली होती आणि त्यानंतर पेमेंट टू एनके असं केलेलं असतं. आता पेमेंट टू एनके म्हणजे काय, तर आता सायली म्हणू लागते, नक्कीच नागराज किल्लेदार, ह्याचा अर्थ असा होऊ शकतो. मग आता सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी कन्फर्म करते तेव्हा आता त्यांच्या लक्षात येतं की चला, आपल्याला आता एकतर पुरावा मिळालेला आहे, मग आता आपण एक गोष्ट करायची. आता काही झालं ना तरी सुद्धा आपल्याला हा पुरावा मिळालाय, पण आपली वेळही आता संपत आलेली आहे. त्यासाठी आता पोलीस म्हणत असतात की एक काम करतो, थोडी वेळ एक्सटेंड करून घेतो, तुम्ही तुमचं शोधकार्य सुरू ठेवा. मग आता इथे शोधकार्य जे आहे ते पुन्हा एकदा सुरू असतं. सावंत इन्स्पेक्टर अजून काही टाइम मिळतोय का यासाठी प्रयत्न आता कोर्टासाठी करत असतात. दुसरीकडे मात्र आता सुमन ही डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि तिला खरंतर मदत करण्यासाठी, तिच्याशी नीट बोलण्यासाठी इकडे प्रतिमा उभी असते आणि आता घरात कोणी नाही म्हटल्यावर सुमन देखील आता प्रतिमा आत्यासोबत छान वागत असते. पण त्याच वेळेला ना सुमनचं लक्ष जातं, दाराबाहेर नागराज उभा असतो आणि नागराज आता सुमनकडे पाहत असतो. सुमनच्या काय हालचाली चालल्या आहेत या गोष्टीकडे बरोबर त्याचं लक्ष असतं. मग आता तोही विचार करतो की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्या गोष्टी शोधून तर काढायलाच हव्या. मग आता इकडे सुमन जोरात ओरडू लागते जेणेकरून नागराजला आता संशयच यायला नको. मग आता ती प्रतिमावर ओरडते, प्रतिमावर अक्षरशः ती हल्ला करते आणि जेव्हा ती प्रतिमावर हल्ला करते ना, तेव्हा आता तिकडे हे रविराजही आलेले असतात आणि रविराज तिथे आल्यानंतर कसबस शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा ते आता कसबस शांत करतात ना, तेव्हा कुठे जाऊन आता इकडे सुमन शांत असते, पण सुमनला आता डॉक्टर दाखवायची गरज आहे. नागराजही तिथे आलेला असतो आणि जेव्हा नागराज तिथे येतो ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त टेन्शन, खूप जास्त भीती आता आलेली असते. मग आता नागराजला बघूनच ती अजून हायपर होते. पण नागराज मात्र म्हणतो, अगं मी आलोय ना, थांब शांत हो, असं बोलून आता तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं सचिनला आता असं वाटत असतं की काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्याचा विचार करायला हवा, म्हणजेच काय तर आपण आहे ना या सगळ्याचा खोलमध्ये अभ्यास करायला हवा, कारण आपल्याला इथे राहून जास्त चालणार नाही. आता अस्मिताकडे जावं लागेल, सुभेदारांच्या घरात प्रवेश करावा लागेल, कारण आता त्याला पैसे हवेत ना. तेवढ्यात साक्षी तिथे येते. साक्षी त्याला म्हणते की काय झालं, कसला विचार करतोयस एवढा. त्यावर आता साक्षीला तो म्हणू लागतो की काहीच नाही, आपल्या फ्युचरचा विचार करतोय, म्हणजे लग्न अड ऑल हे सगळं काही. तुझे मामा सध्या येत नाहीयेत, मामांशी बोललो असतो म्हणजे लग्नाच्या गोष्टी कन्फर्म केल्या असत्याना असंही आता म्हटलं जातं. मामा कधीतरी येतो, रोज थोडी येतो. मग आता या सगळ्या गोष्टी ती अजूनही त्याला सांगत नसते. मग त्यालाही विचार पडलेला असतो की आपल्याला जर पैसे हवे असतील ना तर काही झालं तरी जावं लागणारच आहे. काही झालं तरी सुद्धा मी आता प्रयत्न करणं सोडणार नाहीये. मी अस्मिताकडे जातो आणि तिथे जाऊन
तिच्याकडूनच मला पैशांची मदत होऊ शकते असाच विचारणा तो करत असतो. त्याच वेळेला तुला काही टेन्शन आहे का असं देखील आता साक्षी विचारत असते. तर साक्षीला मात्र तो आता म्हणत असतो की थोडं प्रॉब्लेम्स तर चालूच आहेत, म्हणजे काही ना काही तर चालूच असतं आणि त्याच वेळेनुसार मीही तेच हड्डल करतोय की यातून कसा मार्ग निघेल. कारण आहे ना बऱ्याच गोष्टी विचित्र पद्धतीने घडतायत. दुसरीकडे महिप्तचा सीन दाखवला जातो. महिप्त हा जेलमध्ये असतो आणि महिप्त जेलमध्ये असताना तिथे एक समोर हवालदार असतो. तो त्याला पाहतो आणि त्याला जेव्हा तो पाहतो ना तेव्हा तो म्हणत असतो की अरे तू तर ओळखीचं वाटतोयस, तू पनवेल मधलाच आहेस वाटतं. अरे गद्दारी करून नकोस रे, पनवेलचा आहेस म्हटल्यावर आपलाच याच्यातला झाला, जराशी मदत कर अस आता महिप्त त्या हवालदाराला म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता तो हवालदार महिप्तकडे बघत असतो. आता त्याला त्याची मदत करावीशी वाटणारच असते, कारण महिप्त त्याला प्रेशराईज करत असतो ना. तर दुसरीकडे मात्र आता सायली, अर्जुन जे आहेत ते आता त्या रूमच्या बाहेर पडतात आणि आता ते ठरवत असतात की चला आपल्याला एक तर पुरावा मिळाला आहे, पण या सगळ्याबद्दल सिनियरशी बोलावं लागेल. सिनियर सोबत या सगळ्या गोष्टी डिस्कस कराव्या लागतील. मग सिनियरला हे लोक कॉल करणार. तेवढ्यातच रविराजांचा यांना फोन आलेला असतो आणि रविराज आता म्हणत असतात की अरे थोडं काम होतं, काय झालं आहे सिनियर, काही टेन्शन आहे का असं देखील आता विचारलं जातं. त्याच वेळेला आता अर्जुनला आता मला म्हणू लागतात की डॉक्टर श्रद्धा यांना जरा कन्सल्ट करावं असं वाटत होतं. मग अर्जुन फोन स्पीकरवर ठेवतो. पण काय झालं आहे असं तो विचारू लागतो. त्यावर आता रविराज सांगतात की सुमनची अवस्था दिवसेंदिवस बिघडतच चालली आहेच. विचार केला की डॉक्टर श्रद्धा यांच्यासोबत जरा डिस्कस करून घेऊया, जरा त्यांच्याशी बोलून घेऊया म्हणूनच विचार करत होतो की त्यांच्या हॉस्पिटलमध्येच तिला घेऊन जाऊ. मग आता अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांकडे बघू लागतात, कारण सुमन तर ठीक असते, पण सुमन हे सगळं काही नाटक करत असते. पण या सगळ्या गोष्टी अजूनही रविराजांना माहिती नसतात. मग आता अर्जुन फोन म्यूटवर टाकतो आणि सायली सोबत बोलून घेतो. मग आता अर्जुन लगेचच सांगू लागतो की आम्ही खरं तर बाहेरच आहोत, आम्हीच डॉक्टर श्रद्धा यांना घरी घेऊन येतो असं रविराजांना तो सांगू लागतो. त्यावर रविराजही होकार देतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं थोडं टेन्शन आहे, पैशांबद्दल आहे असं देखील आता बोललं जातं. नेमकं कसलं टेन्शन, काय झालं आहे सांगशील का असं देखील आता बोलत असताना सचिनला कॉल येतो. सचिन कॉल रिसीव्ह करतो आणि काय झालं, अजूनही काहीच होत नाहीये का? अरे यार, 1 महिना कसं होईल यार, पैसे तर द्यायचेत ना, असं करू नको यार असं बोलूनच ना आता तो फोन ठेवतो. मग आता त्याला साक्षी विचारते. साक्षी म्हणत असते की काय झालं आहे, किती पैशांची गरज आहे, सांगशील का? तू सांगशील ना तर मला समजेल. मग आता या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात आणि त्याच वेळेला आता जेव्हा या गोष्टींबद्दल विचारलं जातं ना तेव्हा मात्र तो सांगतो की मला 5 लाखांची गरज आहे. मग ती म्हणते 5 लाख एवढी मोठी रक्कम, सॉरी पण आता सध्या तरी एवढी मोठी रक्कम माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे जर एवढी मोठी रक्कम असली असती तर नक्कीच मी तुला दिली असती, आणि मामांसाठी तर ही रक्कम काहीच नाही, पण आता सध्याला नाही इतके पैसे असं देखील ती आता म्हणू लागते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा आता इकडे सचिन विचार करत असतो की नाही, आता काही झालं तरी मला अस्मिताकडे जावंच लागेल, नाही तर माझं काही खरं नाही असा विचारही आता त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता साक्षी त्याला विचारत देखील असते की काही झालं आहे का, पण साक्षीला तो काहीच नाही असं म्हणतो. तर आता त्याला खूप जास्त टेन्शन तर आलेलंच असतं. साक्षी आता विचार करते अण्णांना कसं सोडू, अण्णांना सोडवण्यासाठी आता त्याची गडबड सुरू असते. मग आता अण्णांना सोडवायचं, मग आता यासाठी चांगला वकील तर शोधावा लागेल. दुसरीकडे सायली आणि अर्जुन डॉक्टर श्रद्धा यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलेले असतात.
पण आता डॉक्टर श्रद्धा अवेलेबल नसल्यामुळे आता दुसऱ्या डॉक्टर तिथे असतात आणि आता त्याच डॉक्टर खरं तर सगळ्याचा तपास घेणार असतात. नेमकं काय आहे, काय पॉलिसी आहे ते मला नीट समजावून सांगा आता. सायली अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि ते आता म्हणत असतात की प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये आमची मदत करा. पण ते आता डॉक्टर जे आहेत त्या म्हणू लागतात की सॉरी, पण मला एक गोष्ट सांगा, हे जेव्हा रविराज किल्लेदार यांना कळेल ना तेव्हा माझी नोकरी धोक्यात येऊ शकते. नाही, असं काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता सांगितलं जातं. कारण आम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या पद्धतीने हँडल करू आणि डॉक्टर श्रद्धा यांच्याशी सुद्धा माझं डिस्कशन झालेलं आहे, त्यामुळे नका इतका विचार करू, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता डॉक्टर श्रद्धा यांच्या ज्या अंडर डॉक्टर असतात त्या मात्र सायली अर्जुनला सपोर्ट करण्यासाठी तयार होतात आणि त्या आता त्यांच्या सोबतच यायला निघत असतात. अर्जुन आता त्या डॉक्टरांना घरी घेऊन येतात आणि जेव्हा त्या डॉक्टरांना घरी आणलं जातं तेव्हा मात्र आता सुमनच्या केसबद्दल थोडंसं बोललं जातं. म्हणजेच सुमनची जी केस आहे त्याबद्दल तुम्हाला या लोकांनी तर थोडंफार आयडिया दिलीच असेल, पण आम्हीही तुम्हाला याबद्दल सांगतो, असं देखील आता रविराज बोलू लागतात. मग मला एकदा सुमनशी बोलावं लागेल, तिला बघावं लागेल, असं देखील म्हटलं जातं. मग आता सुमनला बघण्यासाठीच त्या डॉक्टर सुमनच्या रूममध्ये जाऊ लागतात. म्हणजेच सुमनची अवस्था ही खूपच जास्त क्रिटिकल आहे. मग आता सुमनला बघण्यासाठी जेव्हा डॉक्टर तिकडून जातात ना तेव्हा मात्र आता सायली अर्जुन सुद्धा त्या सुमनच्या जवळच उभे असतात. मग आता डॉक्टर जेव्हा सुमनला विचारतात की कसं वाटतंय आता, त्याच वेळेला आता सुमन थोडी बिथरलेली असते. मग सुमन कसं विचारावं, कसं बोलावं हे सुमनला काहीच कळत नसतं. मग आता इकडे सायली सुमनला डोळ्याने इशारा करते, म्हणजेच डॉक्टरांना आम्ही आधीच हँडल केलं आहे असंच तिला डोळ्याने इशारा करून बोलायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता सुमन शांत असते आणि तिचे हावभाव बघूनच ना आता डॉक्टरनाही समजतं की इथे सगळी जण असल्यामुळे काहीच बोललं जात नाही आहे. मग आता डॉक्टर सगळ्यांनाच बाहेर जायला सांगतात आणि सगळ्यांनाच ते आता जेव्हा बाहेर जायला सांगतात ना तेव्हा मात्र आता इकडे एक करून सगळे जण जात असतात, तर नागराज काही जायला बघत नसतो. मग आता रविराज प्रतिमाला सांगतात की ह्याला सांगा बाहेर जायला, मी बोलत नाहीये. त्याच्यासोबत रविराज आता नागराज सोबत बोलत नसतात, म्हणून ते आता या सगळ्या गोष्टी प्रतिमाला सांगतात. मग आता फक्त रूममध्ये सुमन आणि डॉक्टरच असतात आणि सगळ्यांनाच आता डॉक्टर बाहेर काढतात. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे आता सायली अर्जुन हे सुद्धा बाहेर जाऊन थांबलेले असतात, तर डॉक्टरच आता थोड्या वेळात बाहेर येतात आणि त्या आता म्हणू लागतात की आमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, ते पाहता त्या जरा खूप जास्त वीक आहेत. म्हणजेच त्यांना आता खूप जास्त स्ट्रेस आला आहे आणि मेंटली त्या खूप जास्त डिस्टर्ब आहेत. पण या सगळ्यातून आपण त्यांना बाहेर काढायला हवं, नाहीतर त्यांच्या डोक्यावर या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो, असं देखील आता डॉक्टर बोलू लागतात. आणि जेव्हा डॉक्टर या सगळ्या गोष्टी बोलतात तेव्हा नागराज आता खूपच जास्त खुश असतो. तो विचार करतो की चला फायनली आपल्याला जे हवंय ते तर शक्य होत आहे. म्हणजेच काय, डॉक्टर स्वतः सांगतायत की ही मूर्ख झाली आहे, हिला वेळ लागला आहे, म्हणजे आता आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी फायद्याच्या आहेत, असं देखील आता इकडे असणारा हा नागराज बोलत असतो. तो खूप जास्त खुश असतो. पण नागराज आता डॉक्टरांना विचारत असतो की या सगळ्यामुळे माझी सुमन ब्री होणार नाही का? योग्य ते ट्रीटमेंट आणि योग्य ते औषध दिली तर ती नक्कीच ब्री होऊ शकते, असं देखील डॉक्टर आता सांगू लागतात. मग आता खूप जास्त आनंद इकडे असणाऱ्या नागोबाला होत असतो. नागोबा ओळखून जातो की चला आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तर मिळतील. मग आता इथे रविराजांना प्रिस्क्रिप्शन दिलं जातं, गोळ्या वगैरे सांगितलं जातात की या गोळ्या तुम्ही त्यांना द्या, म्हणजे त्यांना निदान बरं तरी वाटेल. तर दुसरीकडे आता नागराज
हा खूप जास्त खुश असतो. तो विचार करतो की चला, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या फायनली मिळाल्या आहेत. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता इथे प्रतिमा आणि सगळे जण बाहेर चाललेले असतात. तर नागराजाला तिथे थांबवलं जाणार असतं. नागराजला आता थांबायचं असतं मुद्दाहून सुमनकडे, आणि सुमनला आता प्रतिमा विचारत असते की नागराज भाऊजीने इथे थांबवलं तर चालेल का? तर सुमन हो म्हणते, कारण सायलीने आता सांगितलेलं असतं की आपल्याकडे दिवस कमी आहेत, पुरावे गोळा करायचे आहेत. मग आता सुमनही या सगळ्या प्रयत्नात असते. सुमनने आता मोबाईल सुद्धा सेट करून ठेवलेला असतो नागराजचा व्हिडिओ बनवण्यासाठी. इकडे अस्मिताला मस्का लावायला आता सचिन घरी आलेला असतो आणि तो आता सगळ्यांसमोरच बोलू लागतो की तोपर्यंत अस्मिता तुम्हाला माफ करत नाही ना, तोपर्यंत मी काही अन्नाला स्पर्शही करणार नाही, मी उपाशी राहीन असं देखील तो आता म्हणू लागतो. त्यावर सायली तर आता पाहतच राहते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.